रोजगाराच्या प्रतीक्षेत नंदुरबार. स्थलांतराच्या वाटेवर हजारो कुटुंबे. कारखानदारीचा अभाव, रोजगाराची वानवा. पोटा पाण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशाची वाट. गावपाडे होतायत ओस. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो, पण याच जिल्ह्यात आज हजारो कुटुंबांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, रोजगार कुठे आहे? पावसाळा संपतो आणि हाताला काम मिळत नाही, मग सुरू होते कुटुंबांची परराज्याकडे वाटचाल. रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबे गुजरात आणि मध्य प्रदेशाची वाट धरतात. कुणी बांधकामासाठी जातं, कुणी वीटभट्टीवर, कुणी ऊस तोडीसाठी, तर कुणी शेतमजुरीच्या शोधात गाव सोडतं. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडावं लागतंय आणि त्याची सर्वात मोठी किंमत मुलांच्या शिक्षणाला मोजावी लागते. गावात घरं बंद, पाड्यांमध्ये शुकशुकाट. स्थलांतराचं चित्र पावसाळ्यानंतर अनेक गावांमध्ये स्पष्ट दिसतं. रोजगारासाठी कुटुंबे बाहेर पडल्याने घरांना कुलूप लागते. पाड्यांमध्ये शुकशुकाट जाणवतो. स्थानिक बाजारपेठा, छोटी दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यवसायावरही त्यांचा परिणाम होतो. कारण पैसा कमवण्यासाठी बाहेर गेलेलं कुटुंब आपल्या गावातील अर्थव्यवस्थेत पैसा फिरवणार कसं? मुलांचं शिक्षण कुठे जाणार? स्थलांतरांचा सर्वात गंभीर फटका बसतो तो लहान मुलांना. आई वडील रोजगारासाठी परराज्यात जात असताना अनेकदा मुलांनाही सोबत जावं लागतं. परिणामी शाळा सुटते, अभ्यासाचं सातत्य तुटतं आणि अनेक मुलं महिने शिक्षणापासून दूर राहतात. एकीकडे शासन शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण दुसरीकडे रोजगाराच्या अभावामुळेच काही मुलांना शाळेऐवजी मजुरीच्या ठिकाणी जावं लागत असेल तर हा विरोधाभास गंभीर आहे. नंदुरबारमध्येच रोजगार मिळाला तर? नंदुरबारमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तर स्थलांतर मोठ्या प्रमाणावर थांबू शकते. शेतीपूरक उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, वन उत्पादनावर आधारित उद्योग, लघु मध्यम उद्योग, महिला बचत गटांसाठी उद्योग आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण यांना चालना देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले तर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल आणि त्याचबरोबर स्थानिक तरुणांच्या हातालाही काम मिळू शकते. लोकप्रतिनिधींनी आता ठोस भूमिका घ्यावी. नंदुरबारच्या विकासासाठी केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. स्थानिक माणसाच्या हाताला काम मिळणं हा विकासाचा खरा मापदंड आहे. दरवर्षी किती कुटुंबे स्थलांतर करतात, कुठे जातात, कोणत्या कामासाठी जातात, त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होतो, या सर्व बाबींचा शासनाने अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. कारखाने आणा, उद्योग उभे करा, स्थानिकांना रोजगार द्या. कारण प्रश्न फक्त बेरोजगारीचा नाही, प्रश्न आहे हजारो कुटुंबांना आपलं गाव सोडण्याची वेळ का येते? नंदुरबारमध्ये रोजगार तर थांबेल स्थलांतर. आज गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने निघालेल्या कुटुंबांना उद्या नंदुरबारमध्येच रोजगार मिळाला तर गावातील आर्थिक चक्र फिरू शकतं. स्थानिक व्यवसायांना चालना मिळू शकते, मुलांचे शिक्षण अखंडित राहू शकतं आणि आदिवासी भागाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. आता आश्वासनं नकोत, रोजगार निर्मितीची ठोस पावलं हवी. परिवर्तन 24 न्यूजचा थेट सवाल: नंदुरबारच्या तरुणांच्या हाताला काम कधी मिळणार आणि पोटा पाण्यासाठी परराज्यात जाणाऱ्या हजारो कुटुंबांचं स्थलांतर कधी थांबणार?